दिवस 15वा पुवार संयम दिन. ह्या मोहिमेमध्ये अनुभवांची काही कमी नव्हती, माहितीची कमी नव्हती, आनंद आणि उत्साहाचीही कमी नव्हती. पण आज या मोहिमेमध्ये संयमाची गरज होती. शेपूट फार वळवळत आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात शेवटच्या दिवशी येऊन ठेपलेली ही सफर आज थोडी विराम घेणार होती. कारण होते पुन्हा कोरोना. कुठे आहे, कुठे नाही, कुठे कोण प्रभावित होतोय काही कळत नाही. या सगळ्यांपेक्षा लावलेल्या नियमांना पाळण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नव्हता. तामिळनाडूमध्ये रविवारी कडक निर्बंध असल्यामुळे आमच्या पूर्व नियोजनात रविवारीच कन्याकुमारीला पोचायचं असल्यामुळे आणि कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये असल्यामुळे आम्हाला हा लॉकडाऊनचा नियम पाळणं अनिवार्य होतं. त्यामुळे काल जिथे राहिलो होतो तिथेच वाट बघत बसण्याची वेळ आली होती. अर्थात हे आम्हाला कालच ठाऊक होते. त्यामुळे आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे आम्ही तयारच होतो. आल्या प्रसंगाला हसतमुखपणे सामोरे जायचे ठरवले होते. कालच एक सुंदर ठिकाण पाहून ठेवले होते. सवयीप्रमाणे जाग आली आणि 7:30च्या सुमारास आम्ही अजिमला येथील शंकराच्या मंदिरात जायचे ठरवले. पुवारपासून तसं फक्त 10 किलोमीटरवर असल्यामुळे फारसा त्रास होणार नाही असं वाटलं. पण शेवटी एक चांगला चढ लागला. शिवाय वातावरणही गरम आणि दमट होतं. जाईपर्यंत दमछाक झाली चांगली. 20 वर्षांपूर्वी बांधलेली शंकराची गंगाधरेश्वर या अवतारातली मूर्ती हे त्या मंदिराचं आकर्षण होतं. 58 फुटी मूर्ती खूपच सुंदर आणि भव्य दिसत होती, समुद्राच्या विशाल पार्श्वभूमीवर देखील. याशिवाय पांडवकालीन गुंफा देखील या किनाऱ्यावर आहे असे वाचले होते. ती गुहा पाहायला गेलो, मात्र फार काही व्यवस्थित ठेवली नसल्यामुळे जवळपास ती बुजूनच गेली होती. मंदिर किनाऱ्यावर आणि रस्ता डोंगरावर अशा परिस्थितीत तो छोटा परतीचा चढ चढेपर्यंत देखील घामाच्या धारा वाहू लागल्या. पुढे मात्र शेवटपर्यंत सगळा उतारच होता. त्यामुळे निवांत हॉटेलवर आलो. वाटेत नाश्ता करून फळं घेतली आणि हॉटेलवर येऊन थोडी विश्रांती घेतली. आनंद त्याच्या पूर्वीच्या अनुभवांची शिदोरी उघडायला लागला आणि आम्हाला वेळ कसा व्यतीत होत गेला ते कळलंही नाही. नित्यनेमाने 1:30च्या सुमारास पोटात दुपारचे कावळे ओरडायला लागले. आमच्या संपूर्ण मोहिमेत या आहाराचं देखील फार योगदान होतं. जेवढी ऊर्जा खर्च होत होती तेवढी ती आधी पोटात घेतली पाहिजे असा आनंदचा सिद्धांत असल्यामुळे प्रत्येक अवयवाला लागणारा योग्य आहार घेतच आम्ही नेहमी पुढे सरकत होतो. शरीरात पाण्याचा समतोल राहावा म्हणून भरपूर पाणी पिणे, स्नायूंना बळकटी यावी म्हणून प्रथिनयुक्त पदार्थ खाणे, जळणारी ऊर्जा कर्बोदकांच्या स्वरूपात घेणे, घामावाटे बाहेर पडणारे क्षार सॉल्टच्या गोळीमार्फत शरीरात टाकणे. यामुळे आमची सफर अगदी निरोगी पार पडत होती. तर भूक लागल्यामुळे म्हणा किंवा वेळ झाल्यामुळे म्हणा आम्ही फार शोधत न बसता कालच्याच उपाहारगृहात जेवण केले आणि अत्यंत सुखाचा आराम केला. संध्याकाळी 5 वाजता सर्वांना जाग आली. आत्ताच निघायचे का असा विचारही मला आला, पण तसं करता येणार नव्हतं. मग आम्ही खालच्या खालीच फेऱ्या मारल्या. छान मस्तपैकी समुद्र किनाऱ्यावरचे अप्रतिम असे फोटो काढले. चहा, कॉफी, सूर्यास्त असं मग सर्व करून पुन्हा वर येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन उद्याची तयारी करत बसलो आणि रात्री लवकरच झोपी गेलो.